हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये आज आरोग्याचा जागर पाहायला मिळाला। आमदार राजूभैया नवघरे यांच्या संकल्पनेतून आणि राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी वसुमती मॅरेथॉनचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले होते। या मॅरेथॉनचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेता हार्दिक जोशी उर्फ राणादाच्या उपस्थितीने तरुणाईमध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारली होती। माझं वसमत हेल्दी वसमत हा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता मयूर मंगल कार्यालय येथून या मॅरेथॉनला सुरुवात झाली। या स्पर्धेसाठी केवळ वसमतच नाही तर संपूर्ण राज्यातून हजारो स्पर्धक दाखल झाले होते। आयोजकांच्या वतीने बाहेरगावच्या स्पर्धकांसाठी राहण्याची आणि जेवणाची चोख व्यवस्था करण्यात आली होती। विशेष म्हणजे या स्पर्धेत हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः धावून खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला। प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 3 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा 2 गटांत ही स्पर्धा पार पडली। ठिकठिकाणी तैनात असलेले स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामुळे ही स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली। आमदार राजूभैया नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामोदय सेवाभावी संस्था बाभुळगाव यांनी या स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले। तरुणांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता निर्माण व्हावी आणि वसमतचे नाव क्रीडा क्षेत्रात उंचावे हा या मॅरेथॉन मागचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। सातत्यानं वसमतमध्ये नाविन्यपूर्ण ज्या काही कल्पना आहेत त्या राबविण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होत असतो। त्यासाठी वसमतकर सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देण्याचं काम करतात। आज मराठवाड्यातून, महाराष्ट्रातून आणि आउट ऑफ स्टेटमधून सुद्धा काही स्पर्धक याच्यामध्ये सहभागी झाले। गेल्या वर्षी सुद्धा हरियाणापासून, पंजाबपासून स्पर्धक आले होते। त्याचा एवढा हेतू आहे की व्यसनाधीन न होता तरुणांनी स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे, सातत्यानं व्यायाम केला पाहिजे, चालायची पळायच्या स्पर्धा आपण त्या माध्यमातून राबवत असतो। पुढच्या वर्षी स्पर्धा पुढच्या वर्षी सुद्धा या स्पर्धेचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे। यावेळेस आम्हाला त्याची प्रसिद्धी करण्यासाठी थोडा वेळ कमी पडला, पण आता ही दरवर्षीच मोठ्या प्रमाणात राजकीय हा कार्यक्रमच नाही। आता आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपण जे जिल्ह्याचे आपले कलेक्टर आहेत त्यांना सुद्धा नवीन सगळे काही राबविण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे आणि या शहराचं, या जिल्ह्याचं ते काम करत असताना नाविन्यपूर्ण गोष्टीमध्ये त्यांचा विश्वास आहे। त्यामुळे आम्ही राजकीय लोक म्हणजे फक्त नगराध्यक्ष किंवा आपल्या इथले प्रमुख मंडळी त्यांना बोलवले आणि एक राणादा म्हणून आपण सिने कलेक्टर बोलवले आणि कलेक्टर साहेबांना लोकप्रतिनिधीचं अनुकरण सगळे बाकीचे लोक करत असतात। सामान्य माणसं ते सगळे लोकप्रतिनिधी आणि अनुकरण करत असतात। त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण फिटनेसला महत्त्व दिलं पाहिजे। त्यासाठी तुम्ही शारीरिक संपत्ती असताना म्हणजे रामदेव बाबांचा घेतला का अजितदादांचा घेतला असं म्हणणे आहे। मी व्यसनापासून दूर राहतो, माझ्यासोबतच्या मंडळीला व्यसन करू देत नाही। मी व्यसनमुक्तीचं काम करत असताना व्यसनमुक्तीचं मी सरपंच असल्यापासून 2005 पासून काम करतो आणि फिटनेसला महत्त्व दिले। या वसमत मतदारसंघामध्ये जवळपास 140 गावामध्ये व्यायामशाळा आपण देण्याचं काम केले। वसमत शहरात सुद्धा व्यायामशाळेचं काम आता आपण सुरू केलं। ज्या गावातून 20 तरुणांनी 25 तरुणांनी येऊन माझ्याकडे मागणी केली, लगेच 15 दिवसामध्ये त्यांच्या गावामध्ये साहित्य पोहोचते। ज्या माध्यमातून एवढंच आहे की नवी जी पिढी आहे ती सशक्त घडली पाहिजे, त्यांनी कुठे व्यसनाच्या आहारी लागू नये। त्यांना बघितलं असेल तुम्ही, ग्रामीण भागातील मुलं असतील, शहरामध्ये असतील, आता व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप वाढायले। मी कालच्या सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडलाय की गावागावामध्ये तरुण मुलं ते काहीतरी गोळ्या खायलेत, वेगवेगळे काय व्यसन असतात ना ते इंजेक्शन घ्यायलेत। तर या मुलांनी तिथं जर व्यायामशाळा गावात असली तर त्यांचं शरीर घडवण्यासाठी ते निश्चित काम करतील। अग्निवीरच्या परीक्षा असतील, पोलीस भरती असेल, स्पर्धा परीक्षा आहेत, त्याच्या माध्यमातून जर शरीर मजबूत असलं त्याच्या डोक्यात विचार सुद्धा चांगले येतात। मागणी आम्ही केली नाही, त्यांना आपण आज फालतू दाखवण्यासाठी नेतो की मागच्या काळामध्ये वसमतमधील मंडळीला कुठेही पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी मेट्रो सिटीमध्ये त्यांना शिक्षणासाठी जायची गरज पुढच्या काळात पडणार नाही। आम्ही या शहरामध्ये सगळ्या मुलांसाठी आपण जे शेतकऱ्यांची मुलं आहेत, शेतमजुराची मुलं आहेत, या शहरातील जे काही
किंवा वसमत तालुक्यातील जे काही मुलं आहेत त्यांना कुठेही मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन क्लासेस करण्याची गरज पडणार नाही. वसमत शहरामध्ये आपण अत्याधुनिक असं वाचनालय बनवतोय की ज्या माध्यमातून त्यांना तिथंच सगळे ऑनलाईन क्लासेस भेटले पाहिजे, त्यांना तिथंच सगळे पुस्तकं उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. आपण मागच्या काळामध्ये बहिर्जी कॉलेजच्या प्रांगणामध्ये केलेल्या जवळपास 1.15 कोटी रुपये खर्च केला आहे आणि 50 लाख रुपये खर्च करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या उजव्या साईडला आपण तो हॉल केलेला आहे. तिथे रीडिंग हॉल झाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला शिकवलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्या माध्यमातून या वसमतची वाटचाल चालते. राजकीय प्रश्न आहे. निवडणुकीसोबत तुम्ही काल परभणीमध्ये प्रचार मला मॅरेथॉनची परिस्थिती माहिती आहे. राजकीय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, अनिश्चित असते. आज एक असती, उद्या दुसरी असती. परभणीचं मला तिथं जबाबदारी दिली होती. मी 2 दिवस तिथं होतो परभणीला. परभणीमध्ये जवळपास मेजॉरिटीमध्ये आमच्या सीट आहे. पण आता आहे ना, आता या- मला काय माहिती, मी स्वतःच सांगू का मला मंत्री व्हायचं म्हणून. आता काय तुमची इच्छा असली तर होईल मी. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.